पाऊस सुरू झाला की सगळ्यात महत्त्वाचा आणि डासांचा प्रादुर्भाव वाढवल्यामुळे होणारा एक आजार म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया. आणि मालेगाव महापालिकेच्या संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे महापालिका क्षेत्रात गेल्या 15 दिवसात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आलेत. सुदैवाने सगळ्यांवर उपचार सुरू आहेत, कोणाचाही यात मृत्यू झालेला नाही आहे. ही आकडेवारी सांगायची झाली तर मालेगाव महापालिका क्षेत्रात गेल्या 15 दिवसात 16 बालकांना डेंग्यूची बाधा झालेली आहे. बालकांना अर्थात लहान मुलांना. ज्या परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत तेथे महापालिकेच्या वतीनं महापालिकेकडून तापाच्या रुग्णांचे नमुने घेतले जात आहेत. सर्वेक्षण सुरू आहे आणि ते नमुने पुढं तपास शाळेत देखील पाठवले जात आहेत. आता कुठल्या कुठल्या क्षेत्रात म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत या भागात ज्या भागात डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आले त्यांच्या देखील म्हणजे ताप सदृश्य रुग्णांचा सर्वे सुरू आहे, जेणेकरून रुग्णसंख्या वाढू नये, पुढे गोष्टी वाढत जाऊ नयेत म्हणून. आता कुठे कुठे याचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा कुठल्या कुठल्या क्षेत्रात डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेत तर बघा, गेल्या 15 दिवसात मालेगावमध्ये सोयगाव, मालेगाव कॅम्प, मदनीनगर, गोल्डन नगर, गुरुवार वॉर्ड, गयास नगर, संगमेश्वर, सोमवार वॉर्ड, आयुषानगर, रौनकाबाद, अब्दुल्ला नगर या वसाहतीमध्ये मालेगाव महापालिकेच्या हद्दीतील या वसाहतीमध्ये आतापर्यंत डेंग्यूचे 16 रुग्ण आढळले आहेत. तरी महापालिका प्रशासनानं सर्वांना आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याचं बजावलं असून आजूबाजूला स्वच्छता राखण्याचेही आदेश दिलेले आहेत, काळजी घेण्याचा सल्ला दिलेला आहे. सध्या रुग्णांना घरी उपचार दिले जात आहेत, तर काही रुग्ण खासगी डॉक्टरांकडून सल्ला घेताना दिसून येत आहेत. रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकांनी आणि महापालिके दोघांनीही काळजी घेणं इथं महत्त्वाचं आहे.